मित्रांनो, आत्ताच आपण तुकारामांचा अभंग पाहिला. त्या तुकारामाच्या विचारावर आपण आता प्रकाश टाकणार आहोत, जे की भिक्षापात्र अवलंबने असे तुकारामांनी या विचारातून प्रकट केलेले आहे, जे की महाराष्ट्राच्या संत परंपरेची पताका उंचावणारे संत तुकाराम यांचे काव्य म्हणजे मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे. त्यांची कविता मानवी मनाचा अंतर्वेध घेणारी आहे. जीवनातील ताणतणाव सूक्ष्मपणे टिपणारी संत तुकारामांची कविता आहे. मानवी जीवनातील भावकल्लोळ, उलाढाल व मूल्यासाठीचा संघर्ष त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतो. उत्कट आध्यात्मिक अनुभूतीचा ठाव घेणाऱ्या लोकभाषेचा वापर आणि अभिव्यक्तीतील कमालीचा सच्चेपणा ही संत तुकारामांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये तर आहेच आहे, पण भिक्षापात्र अवलंबने या त्यांच्या अभंगात त्यांची प्रखर टीका व्यक्त झाली. मानवी विसंगतीवर तुकारामांनी प्रहार केला. ते म्हणतात, जे लोक पोथीपुराण वाचून भिक्षा मागून पोट भरतात त्यांचे जीवन लाजिरवाणे आहे. अशा लाजिरवाण्या जीवनाला आग लागो अशी प्रखर टीका त्यांनी केली. अशा पोटार्थी स्वार्थी लोकांचा परमेश्वर सर्वथैव उपेक्षा करतो. ते म्हणतात की अशा पोटभरू लोकांच्या मनात देवाविषयी कुठलाही सद्भाव नसतो. त्यांची भक्ती वरवरची असते, अंतरंगात भक्ती नाही. बाह्यात्काराने पोकळ भक्ती असते. असे लोक आपला जीव जोपर्यंत हरीला समर्पण करीत नाही तोपर्यंत त्यांचे जगणे वागणे म्हणजे व्यभिचार होय. अशा पोठार्थी लोकांची पैसा मिळवण्यासाठी बरीच खटपट असते. त्यासाठी ते जगाला साकडे घालतात, दीन लाचार होतात. असे लोक जगावर भार होतात. हेच त्यांचे उघड अभाग्य आहे. कारण या लोकांचा देवावर विश्वास नसतो. देवाविषयीचा अविश्वास हे त्यांचे दुर्दैव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वपालक अशा देवाच्या ठिकाणी खरोखर विश्वास ठेवून त्यांचे पाय धरणे हे सार आहे. परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे, सत्य निर्धाराने परमेश्वराची मनोमन आस धरावी असा सल्ला संत तुकारामांनी पोटासाठी भिक्षा मागणाऱ्या तथाकथित पोथीपुराणात सांगणाऱ्या लोकांना दिला. म्हणून ते म्हणतात, तुकाराम महाराजांनी म्हटले की भोंदू साधू पोटभरू भटजी यांच्यावर त्यांनी तीव्र टीका केलेली आहे.